जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनुस्ती केंद्र व आली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे। दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जाते। रेकॉर्डेड स्वरूपातले व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील। ते पब्लिकली ठेवण्यात आले आहेत। प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून तुमचा त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल। सर्व विद्यार्थ्यांनी सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल पाहण्याची लिंक शिक्षक पालक यांच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत। त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून त्याचा प्रिंट काढून तुम्ही त्याचा सराव करू शकता, जास्तीत जास्त सराव करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही आमच्या या क्लासेसच्या वतीने देत आहोत। या सर्व गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला एवढंच करायचंय, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायचंय। त्याच्या लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला उपलब्ध केलेल्या आहेत। व्हॉट्सअप चॅनलवरती सर्व लिंक आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सर्व दररोज लाईव्ह लिंकच्या लाईव्ह तासिकेच्या लिंक तुम्हाला मिळत असतात। त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा। ज्या ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह तासिका करायच्या आहेत अशा विद्यार्थ्यांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून आपल्यासारखेच इतर मित्रही अभ्यास करू शकतील आणि या सुविधेचा लाभ घेऊ शकतील। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, अनइन्स्टॉल होतं, पण टेलिग्राम हा चॅनल आहे त्यावर कोणताही मेसेज डिलीट होत नाही, कायमस्वरूपी राहतो। तुम्हाला 2 तारखेपासून ज्या तासिका चालू झाल्या त्या सर्व तासिकेच्या लिंक तुम्हाला टेलिग्राम वरती पाहायला मिळतील। त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करणं खूप गरजेचं आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातल्या बॅच 5,000 पर्यंत व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 25,000 पर्यंत आकारी करणारे म्हणजे फीस घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत। आमच्या या शाळेच्या युट्यूब लाईव्ह उपक्रमाअंतर्गत आपणारा हा सर्व अभ्यासक्रम अगदी मोफत फ्री मिळणार आहे। तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण 4थी आणि 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा। चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे। भाषा विषयामध्ये आपल्याला जवाहर नवोदय मध्ये 4 उतारे येणार आहेत। 4 वरती 20 प्रश्न आणि 20 प्रश्नावरती आपला 25 गुण असणार आहेत। ते 25 गुण पैकीचे पैकी मिळवण्यासाठी आपण मार्केटमधून बाजारामधून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतो, ते घेतलंच पाहिजे, त्याशिवाय आपला अभ्यास होणार नाही। परंतु त्याच्यामध्ये आपल्याला भाषा विषयाचे 50 ते 60 उतारे अभ्यासायला मिळतात। विद्यार्थी मित्रांनो, तेवढेच उतारे आपल्याला परीक्षासाठी पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी उपयुक्त नाहीत। त्यासाठी आम्ही आपणास 200 प्लस पीडीएफ स्वरूपातले उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी घेऊन आलो आहोत। तरी नवोदयची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, शिष्यवृत्तीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, सैनिक स्कूलची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेची विनंती। मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 129 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 29 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर। चला, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 129 स्क्रीनवर पाठवला आहे। उतारा काळजीपूर्वक वाचा। आपल्याला या उतार्यावरती 5 प्रश्न आहेत। 5 प्रश्नाचे योग्य उत्तर देण्यासाठी आपण हा उतारा काळजीपूर्वक वाचा। वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा।
अभिनंदन कृष्णा. अभिनंदन प्रसाद. अभिनंदन ओम. अभिनंदन वैष्णवी. चला विद्यार्थी मित्रांनो, अभिनंदन सृष्टी. ज्यांचं वाचून झालंय त्या सर्वांचं अभिनंदन. मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावरचा कोणताही प्रश्न आपला चुकणार नाही. अभिनंदन प्रदीप. अभिनंदन श्रेया. अभिनंदन अक्षता. चला सगळ्यांचं उत्तर वाचून झालं आहे. मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. मी वाचताना काळजीपूर्वक ऐका जेणेकरून आपल्या या उत्तरावरचे प्रश्न चुकणार नाहीत. ज्यांचं वाचायचं राहिलं असेल त्यांनी वाचा, ज्यांचं झालं असेल त्यांनी काळजीपूर्वक ऐका. उत्तर क्रमांक 129. पूर्वी माणूस फक्त पायाने जमेल तेवढे हालचाल करायचा. माणूस फार दूरवर प्रवास करू शकत नसे. सुरुवातीला प्राण्यांची किंवा माणसांनी ओढायची गाड्या तयार केल्या. त्या गाड्यावरून थोडेफार सामान नेत असे. नंतर यांत्रिक वाहनं तयार झाली. या वाहनांसाठी रस्तेही तयार झाले. दूरवरचा प्रवास करण्यासाठी अशी वेगळी गतिमान खूप मालक नेणारी वाहने तयार झाली. वाहनांमुळे प्रवास वेगाने करता येऊ लागला. वस्तू इकडून तिकडे जलद गतीने नेऊ लागल्या. माणसाचे वाहतुकीचे कष्ट कमी झाले. बैल, घोडा यासारखे प्राणीही कष्ट कमी झाले. वाहनांमुळे संदेश देणे घेणे झाले. हवेतून व पाण्यावरून प्रवास करता येऊ लागला. होडीमुळे खोल समुद्रात मासेमारी शक्य झाली. वाहनांमुळे माणसाची खूप सुखी जीवन मिळाले. प्रवासाच्या साधनांमुळे आपल्या जीवन सुखी होत चाललं. अभिनंदन शांताराम खाडे. चला तुमचे वाचून झाले, खूप छान. चला उत्तर क्रमांक 129 प्रवासाच्या साधनावर आधारित आहे. सुरुवातीला माणूस 5 चाकाचा शोध लागल्यानंतर त्यांनी गाडी तयार केली. ती प्राण्यांच्या सहाय्याने ओढायचा. नंतर हळूहळू माणसाची प्रगती होत गेली आणि माणसाने जमिनीवरून, हवेतून आणि पाण्यातून चालणारी ही वाहनं तयार केली. आणि त्यामुळं आपली प्रगती अजूनच वाढत गेली, हे का नाही. चला तुमच्यासाठी प्रश्न पहिला. कशामुळे प्रवास वेगाने करता येऊ लागला? प्रश्न पहिला, कशामुळे प्रवास वेगाने करता येऊ लागला? पर्याय ए चालण्यामुळे, पर्याय बी वाहनामुळे, पर्याय सी मासेमारीमुळे आणि पर्याय डी कष्टामुळे. पहा 4 पर्याय दिले आपल्याला, याचं ओळ क्रमांक शोधायची. प्रश्न पहिला, कशामुळे प्रवास वेगाने करता येऊ लागला? ए चालण्यामुळे, बी वाहनामुळे, सी मासेमारीमुळे आणि डी कष्टामुळे. पहा वैष्णवी सोनवणे, टॅप काय झालं तुझा? फोन टॅप काय झालं तुझा? अजून तरी चार्जिंग लावलाय का? वैष्णवी सोनवणे बी, प्रदीप सानप, कृष्णा सानप बी उत्तर, श्रेया चौरे बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, युवराज थोडे बी उत्तर. वैष्णवीमध्ये 5व्या ओळीमध्ये उत्तर आहे. ओळ क्रमांक 5 वाचा. पहा वैष्णवी सोनवणे बी उत्तर, प्रदीप प्रशांत मध्ये 5व्या ओळीमध्ये उत्तर आहे. अभिनंदन तुमचं. साक्षी खाडे बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, अनुष्का थोरवे बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर, शांताराम खाडे बी उत्तर, सृष्टी गांगड बी उत्तर. सर्वांचं अभिनंदन. सर्वांचं अगदी उत्तर बरोबर आलं आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न पहिला, कशामुळे प्रवास वेगाने करता येऊ लागला? त्यांचं म्हणणं पहा 5व्या ओळीमध्ये उत्तर आहे. आपण 5वी ओळ वाचू. खूप माल ने आण करणे, वाहनामुळे प्रवास वेगाने करता येऊ लागला. पाहिजे ओळ आहे, वाहनामुळे प्रवास वेगाने करता येऊ लागला. अभिनंदन. ज्यांनी ओळ शोधली त्यांचं अभिनंदन. चला प्रश्न पहिला, कशामुळे प्रवास वेगाने करता येऊ लागला? योग्य उत्तर पर्याय बी वाहनांमुळे. चला तुमचं खूप खूप अभिनंदन. चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी, होडीमुळे काय करणे शक्य झाले? प्रश्न दुसरा,
होडीमुळे काय करणे शक्य झाले? होडी कुठं चालते रे? तर होडी पाण्यामध्ये चालते, तलावामध्ये, नदीमध्ये, समुद्रामध्ये. म्हणजे जिथं मोठ्या प्रमाणावर पाणी आहे त्या ठिकाणी होडी चालते. पर्यायी होडीमुळे खोल समुद्रात मासेमारी शक्य झाली. पर्यायी होडीमुळे संदेश देणे घेणे शक्य झाले. पर्याय सी होडीमुळे कष्ट करणे शक्य झाले. पर्याय डी होडीमुळे माणसाचे जीवन सुखी झाले. पहा, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा, होडीमुळे काय शक्य झाले? पर्याय ए होडीमुळे खोल समुद्रात मासेमारी शक्य झाली. पर्याय बी होडीमुळे संदेश देणे घेणे शक्य झाले. पर्याय सी होडीमुळे कष्ट करणे शक्य झाले. पर्याय डी होडीमुळे माणसाचे जीवन सुखी झाले. पहा, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर वैष्णवी सोनवणे हे उत्तर देते. वैष्णवीचे खालून दुसऱ्या होडीमुळे पाण्यात प्रवास करणे, होडीमुळे खोल समुद्रात मासेमारी शक्य झाली. अभिनंदन वैष्णवी. युवराज थोरवे बी उत्तर. सृष्टीगंधा ए उत्तर. युवराज थोरवे ए उत्तर. सृष्टीगंधा ए उत्तर. वैष्णवी ए उत्तर. कृष्णा सानप खाडे ए उत्तर. प्रशांत सानप ए उत्तर. साक्षी खाडे ए उत्तर. प्रदीप सानप, कृष्णा सानप ए उत्तर. अनुष्का थोरवे ए उत्तर. अनुष्का प्रश्न क्रमांक आधी टाकत चल. अक्षता सानप ए उत्तर. श्रेया चौरे ए उत्तर. प्रदीप, प्रशांत आणि सृष्टी ओळ क्रमांक सांगताय. अभिनंदन तुमचं. अभिनंदन श्रेया. शांताराम खडे ए उत्तर. चला, सर्वांचंच अगदी ए उत्तर बरोबर आहे. होडीमुळे खोल समुद्रातली मासेमारी शक्य झाली. खोल समुद्रात वेगळ्याच पाण्यात वेगळ्याच जातीचे मासे असतात, ते चविष्ट असतात, हे का नाही. खाऱ्या पाण्याच्या समुद्रामध्ये खोलवर गेल्यानंतर वेगवेगळ्या माशांच्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना पकडून माणसाला त्याचा आहार करण्यासाठी मासेमारी करणं होडीमुळे शक्य झालं. पर्याय ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी प्रश्न तिसरा. पूर्वी माणूस फक्त पायाने जमेल तेवढे टिंबटिंब करायचा. पहा, ज्यावेळेस टिंबटिंबचा प्रश्न असेल, ही ओळ जशाच तशी तुम्हाला प्रश्नामध्ये उत्तरामध्ये सापडते, ती शोधायची आणि नंतर उत्तराकडे जायचं. प्रश्न तिसरा, पूर्वी माणूस फक्त पायाने जमेल तेवढेच टिंबटिंब करायचे. पर्याय ए सुखी. पर्याय बी सुलभ. पर्याय सी हालचाल आणि पर्याय डी प्रवास. पर्याय ए सुखी. पर्याय बी सुलभ. पर्याय सी हालचाल. पर्याय डी प्रवास. पहा, योग्य उत्तर. वैष्णवी पहिल्याच ओळीमध्ये म्हणते अभिनंदन वैष्णवी. ओम सी उत्तर देतोय. वैष्णवी सी उत्तर. प्रदीप सानप, कृष्णा सानप सी उत्तर. कृष्णा खाडे सी उत्तर. प्रशांत सानप सी उत्तर. युवराज थोरे सी उत्तर. साक्षी खाडे सी उत्तर. सृष्टी गंगाळ सी. प्रदीप सानप पहिल्या ओळीमध्ये म्हणतोय अभिनंदन प्रदीप. प्रदीप, युवराज, सृष्टी ओळ क्रमांक सांगता, तुमचं अभिनंदन. अक्षता सानप सी उत्तर. चला, सर्वच विद्यार्थ्यांचं अगदी बरोबर उत्तर आलं आहे. पहिल्याच ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे, पूर्वी माणूस फक्त पायाने जमेल तेवढीच हालचाल करायचा. अभिनंदन सगळ्यांचं. अनुष्का थोरवे सी उत्तर. सगळ्यांचं अभिनंदन. चला, सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. कोणाचाही आतापर्यंतचा कोणताही प्रश्न चुकलेला नाही. तुमचं खूप खूप अभिनंदन. पहा, अशाच प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा पैकीचे पैकी गुण घ्यायचे. सर्व प्रश्नांची योग्य उत्तराला गोल करायचे. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवरती. प्रश्न चौथा, या उत्तरासाठी उचित शीर्षक होईल, म्हणजे या उत्तराला आपले योग्य नाव द्यायचंय. पहा, पर्याय ए वाहनांचे फायदे. पर्याय बी मासेमारी. पर्याय सी सुखी जीवन आणि पर्याय डी प्रवास. पहा, योग्य उत्तर. प्रश्न चौथा, ज्या गोष्टीबद्दल जास्तीत जास्त माहिती आलेली आहे तो शीर्षक आपल्याला योग्य होतो. सगळे शीर्षक योग्य असतात, परंतु ज्या पर्यायाबद्दल उत्तरामध्ये जास्तीत जास्त माहिती आहे, वाहनांच्या फायद्यांची जर जास्त माहिती असेल तर ते शीर्षक योग्य वाटेल. मासेमारीबद्दल जर जास्त वाक्य किंवा जास्त माहिती असेल तर ते शीर्षक योग्य होईल. सुखी जीवनाबद्दल जर जास्त वाक्य असतील तर तो शीर्षक योग्य होईल. किंवा प्रवासाबद्दल जर जास्त माहिती आली असेल तर प्रवास
हा पर्याय योग्य होईल. चला योग्य पर्याय टाका. प्रश्न चौथा, वैष्णवी ओम सोनवणे, ए कृष्णा खाडे, ए प्रशांत सानप, ए वैष्णवी सोनवणे, ए श्रेया चौरे, डी प्रदीप सानप, कृष्णा सानप, ए शांताराम खाडे, सी सृष्टी गंडाळ, सी अनुष्का थोरवे, ए सृष्टी गंडाळ. शेवटच्या ओळीमध्ये म्हणते सृष्टी आपल्याला शीर्षक शोधायचा आहे, पर्यायातला उत्तर नाही. सृष्टी तुझं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं याचं आकलन करून उत्तर द्यावं लागतं शीर्षकाचं. सृष्टी ओळीमध्ये उत्तर नसतं याचं अशा प्रश्नाचं. अक्षता सानप, ए साक्षी खाडे, ए उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी ए उत्तर दिलेलं आहे त्यांचंच उत्तर बरोबर आहे. सी डी हे उत्तर चुकीचं आहे. योग्य शीर्षक म्हणलंय त्यांनी. उचित म्हणजेच योग्य, सर्वात जास्त योग्य उत्तर असणारं योग्य उत्तर आहे पर्याय ए. ए उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांनी सी आणि डी दिलं होतं त्यांना मी सांगत होतो, पहा अशा प्रश्नामध्ये आता जरी बरोबर आलं असलं तरी परीक्षेच्या वेळेस आपलं कन्फ्युजन टाळायचं असेल तर याचं एक शॉर्टकट सांगतो. पहा, ज्या आता पहा वाहनांचे फायदे पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत जर आपण वाचलं तर वाहनांचे फायदे जास्तीत जास्त दिसतात. पहा, वाहनांमुळे साधनांची ने-आण करता आली, संदेशाची ने-आण करण्यात आली, माणसं एका गावाहून दुसऱ्या गावाला जाऊ लागले. म्हणजे वाहनांचे फायदेच्या बद्दल जास्त वाक्य या उत्तरामध्ये आले. मासेमारी बद्दल फक्त एकच उत्तर आलंय, काय एकच वाक्य आलंय. काय वाक्य आलंय की खोल पाण्यातील मासेमारी करणं शक्य झालं. सुखी जीवन याच्याबद्दल एकच ओळ आली. वाहनांमुळे माणसाचे खूप सुखी जीवन, वाहनामुळे माणसाला खूपच सुखी जीवन मिळाले, एकच ओळी. प्रवास पहा, प्रवासाबद्दल एकच ओळ आलेली. माणूस सुरुवातीला जमीन तेवढाच प्रवास करायचा, म्हणजे कमी हालचाल करायचा आहे का नाही. माणूस फार दूरवर प्रवास करू शकत नसे, एवढी एकच ओळ प्रवासाबद्दल आली. पण वाहनांच्या फायद्याबद्दल जास्तीत जास्त ओळी या उतार्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणून योग्य शीर्षक, उचित शीर्षक वाहनांचे फायदे. ज्यावेळेस असा प्रश्न येईल त्यावेळेस उत्तरामध्ये ज्या पर्यायाबद्दल जास्त वाक्य आहेत, जास्त माहिती आहे तेच उत्तर योग्य असतं, अन्यथा आपला मार्क जाऊ शकतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ए उत्तर दिले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं होतं त्यांनी पुन्हा उत्तरा वाचा, आपलं असं उत्तर चुकणार नाही याची काळजी घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ए. ए उत्तर देणाऱ्याचं अभिनंदन. तुमच्यासाठी या उत्तरावर शेवटचा प्रश्न. खोंड या उतार्यात आलेला समानार्थी शब्द. खोंड या उतार्यात आलेला समानार्थी शब्द. पर्याय ए माणूस, पर्याय बी घोडा, पर्याय सी बैल आणि पर्याय डी मासा. खोंड या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आपल्याला, ज्याचा आपण शेतीमध्ये उपयोग करतो. पहा, गाईला आपण म्हणतो खोंड झालं आहे का नाही. प्रशांत सी उत्तर येतंय. प्रदीप सानप, कृष्णा सानप हे उत्तर येत आहे. माणूस, वैष्णवी सोनवणे सी उत्तर. अक्षता सानप सी उत्तर. ओम सोनवणे सी उत्तर. गाईला आपण खोंड झालं म्हणतो आहे का नाही. वासरू झालं म्हणतो, वासरू, गाईला वासरू झालं, खोंड झालं. प्रशांत सानप, कृष्णा सानप सी उत्तर. साक्षी खाडे सी उत्तर. सृष्टी गंडाळ सी उत्तर. समानार्थी शब्द द्यायचा आपल्याला खोंडचा. शांताराम खाडे सी उत्तर. शांताराम खाडे नावाने चाट जे करते त्यांचं नाव टाका. खाडे, शांताराम खाडे नावाने जे चाट करते त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःच नाव टाका एकदा. युवराज थोरवे सी उत्तर. अनुष्का थोरवे सी उत्तर. चला लाईव्ह असताना सर्वांनी उत्तर टाका. चला विद्यार्थी मित्रांनो, इथंही कोणाचं उत्तर चुकलेलं नाही, सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही.
खूप छान प्रतिसाद तुमचा. अगदी या उत्तराचे सर्वचे सर्व प्रश्न बरोबर. काही विद्यार्थ्यांचा चौथा प्रश्न चुकला होता. योग्य शिक्षकाचा, बाकी सर्वांचे उत्तर अगदी बरोबर. तुमचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न 5वा, खोंड या उतार्यात आलेला समानार्थी शब्द पहा. खालून चौथ्या ओळीमध्ये पहा, बैल. काय आहे? बैल. बैलालाच आपण खोंड म्हणतो. म्हणजे योग्य उत्तर होतं पर्याय सी. सी उत्तर दिल्या सर्वांचं अभिनंदन. अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 129 पूर्ण करत आहोत. अद्यापही विद्यार्थी मित्रांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. त्यावरती तुम्हाला सर्व टेस्टच्या लिंक, पीडीएफच्या लिंक, निकालाच्या लिंक आणि युट्यूबच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपच्या चॅनलवरती पाहायला मिळतील. भाषा विषयाचा जो चॅनल आहे त्यावरती सर्व लिंक उपलब्ध आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. आम्हाला असं जाणवतंय बरेच जण युट्यूबचे व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना ज्यांना स्पर्धा परीक्षा आपल्याला टिकायचंय, आयुष्यात मोठं व्हायचंय, आई वडिलांचं, शिक्षकांचं, समाजाचं नाव मोठं करायचंय, अशाच विद्यार्थ्यांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून आपले मित्रही या सुविधेचा लाभ घेतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्यानंतर तुम्हाला सर्व लिंक, सर्व मेसेज एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण उत्तर क्रमांक 129 इथं पूर्ण करत आहोत. थांबतो, भेटू पुढच्या उत्तरामध्ये.